Hello everyone, मी डॉक्टर निकिता कुलकर्णी. First of all, I would like to welcome you all to this series of discussion of batch flower remedies. तर बेसिकली मी आणि डॉक्टर रूपा ह्याने डिसाईड केलं की आता हा लॉकडाऊनचा पिरियड कधी संपेल वी डोंट नो. सो तसं आपल्या ग्रुपवरती काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालूच आहेत. सो लेट्स हॅव अ डिस्कशन अबाउट द फर्दर रेमेडीज. आपल्या 3 ग्रुप्स ऑलरेडी झालेले आहेत, फिअर, लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि डॉमिनेशन. तर आत्ता जो आपण ग्रुप घेणार आहोत दॅट इज नॉट ॲक्च्युली अ पार्ट ऑफ पर्सनॅलिटी. इट इज अ फेज म्हणजे ती काही कालावधीसाठी असते अँड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इफ यू हँडल्ड इट सक्सेसफुली यू कॅन डेफिनेटली कम आउट ऑफ इट. दॅट इज अ फेज. सो दिस फेज वॉट वी आर गोइंग टू टॉक अबाउट इज डिप्रेशन, ज्याला मराठीमध्ये नैराश्य असं म्हणतात. तर ह्या ग्रुपमध्ये 6 औषधं येतात: स्वीट चेस्टनट, वाईल्ड रोज, स्टार ऑफ बेथलेहेम, जेन्शियन, गॉर्स आणि मस्टर्ड. तर इन्स्टेड ऑफ गोईंग विथ फॉर डिस्कशन अबाउट रेमेडीज, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड वॉट दिस फेज और वॉट दिस डिप्रेशन ॲक्च्युली इज. तर माझ्या ह्याची कारणं खूप व्हेरिएबल आहेत. इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींमुळे डिप्रेशन येतं, बट ते नक्की डिप्रेशन आहे का हे समजून घेतलं पाहिजे. तर वॉट दिस ॲक्च्युली इज, आय थिंक स्ट्रेस, ताण हे डिप्रेशनचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तर ह्याचं डेफिनेशन काय आहे किंवा ताण कशाला म्हणतात? काही लोकांना उगाच कुठल्याही गोष्टीचा ताण येतो. छोट्या छोट्या गोष्टींचाही लोकांना ताण येऊ शकतो. मी भाजी काय करू, मग मुलाची परीक्षाच आहे, इथपासनं ते अनेक खरंच जेन्युइनली ताण येण्यासारख्या गोष्टी आहेत, तिथपासनं सुद्धा लोकांना ताण येऊ शकतो. तर ह्याचं डेफिनेशन कुठल्याही सायकोलॉजीच्या पुस्तकात मिळणं खूप कठीण आहे, बिकॉज स्ट्रेस आय थिंक इज अ इंडिव्हिज्युअल परसेप्शन. तर वॉट आय हॅव ट्राईड टू डिफाईन दिस ॲज ओव्हर थिंकिंग अँड ओव्हर ॲनालिसिस विच लीड्स टू स्ट्रेस. अतिविचार आणि विचारांचं अतिविश्लेषण हे स्ट्रेसचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, जे मला वाटतं. तर नैराश्याचे सिम्पटम्स काय आहेत किंवा व्हॉट डिप्रेशन ॲक्च्युली इज, किंवा कधी म्हणायचं की या व्यक्तीची वाटचाल ही साधा ताणतणाव नसून हे डिप्रेशनकडे जात आहे. बिकॉज ताणतणाव हा आपल्याला येतो आणि तो कॉमन आहे. बट म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाची परीक्षा आहे आणि त्याला त्या गोष्टीचा ताण आहे, तर ते स्वाभाविक आहे. बट त्याला लगेच आपण नैराश्य म्हणणार का? तर तसं नाही. कुठल्याही कंडिशन जेव्हा आपण क्लेम करतो तेव्हा त्याची इंटेन्सिटी आणि ड्युरेशन हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. जर 2 आठवड्याहून जास्त जर एकाच कारणामुळे आपल्याला ताण जाणवत असेल किंवा त्या विचारामुळे आपल्या शारीरिक गोष्टींवरती परिणाम होत असेल, तर नक्कीच त्या व्यक्तीची वाटचाल डिप्रेशनकडे होती आहे हळूहळू. तर लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन और वेन वी कॅन से येस दॅट पर्टिक्युलर पर्सन इज ॲक्च्युली गोईंग थ्रू अ डिप्रेसिव्ह फेज. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण किंवा सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम असं आपण म्हणू रादर इज उदासीनता, सॅडनेस ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. सतत उदास वाटणं, आणि बऱ्याच वेळेला ह्याचं रिझनही ते जस्टिफाय करू शकत नाही. लॅक ऑफ इंटरेस्ट इज अनदर रिझन. कुठलीही गोष्ट करण्याची अजिबात इच्छा न होणं. जी गोष्ट आधी त्या व्यक्तीला खूप मनापासून आवडत होती पण सडनली ती आवडेनाशी होते. त्याच्यानंतर संथपणा कामामध्ये. कुठलीही ॲक्टिव्हिटी, कुठलीही गोष्ट करण्याची बेसिकली ते इच्छाच नसते, पण ती करायची म्हणून केली जाते. त्यामुळे स्लोनेस ऑफ ॲक्टिव्हिटी, झोप जास्त प्रमाणात लागणं, सतत सुस्ती जाणवणं, कधीकधी तर इतकाही विचार येऊ शकतो की सकाळच नको व्हायला. कम्फर्ट झोन झोपेमध्ये शोधतात अशा वेळेला लोक. सकाळ का झाली आहे, सूर्योदय काय होतो आहे, सकाळ झाली की अनेक लोकांना पोटात गोळा येतो, किंवा ह्याच्यापेक्षा दुसरंही रिझन असू शकतं. झोप न लागणं बिलकुल, कम्प्लीट ॲब्सन्स ऑफ स्लीप, लवकर जाग येणं. बऱ्याच वेळेला तर 4-4, 5-5 ताससुद्धा झोप होत नाही दिवसभरात.
तर these are certain factors or these are certain symptoms we can say which are going towards depressive phase. नक्कीच ह्याची इंटेन्सिटी लक्षात घेतली पाहिजे. आणि रिझन लक्षात ठेवा, दीज आर व्हेरिएबल फ्रॉम पर्सन टू पर्सन. तर बदलती जीवनशैली म्हणा किंवा कॉम्पिटिशन और नातेसंबंधातील मतभेद इथपासनं ते खरोखरी अघटित घटना घडणं हे इथपासनं ती सिरीज ऑफ रेंज आहे ऑफ सिम्टम्स. तर ट्राय टू अंडरस्टँड द इंटेन्सिटी अँड ड्युरेशन इज वॉट आय वुड लाईक टू टेल यू ऑल. तर या स्ट्रेस किंवा या ताण हा फक्त मानसिक स्तरावर अवलंबून न राहता ह्याचा फिजिकल लेवललाही आपल्याला खूप बदल दिसतात. अनेक गोष्टी या स्ट्रेस रिलेटेड असतात. जसं होमिओपॅथीमध्येही आहे की प्रत्येक आजाराचं मूळ कारण हे त्याची मानसिकता आहे. त्यामुळे या ताणतणावाचा नक्कीच आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम होतो. आजकालचे जे सो कॉल्ड लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, डायबिटीज, ब्लड प्रेशर ते कॅन्सरपर्यंत, हे सगळे 90% हे स्ट्रेस इंड्युस्ड आहेत. पचनाच्या तक्रारी अनेक लोकांना जाणवतात. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम जे आपण म्हणतो, दॅट इज ऑल्सो अगेन बिकॉज ऑफ स्ट्रेस. सो या सगळ्या गोष्टी नक्कीच लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि ही फेज असल्यामुळे त्याचा नक्कीच जर आपण चांगल्या प्रकारे औषधोपचार किंवा इतर थेरपीजचाही वापर केला तर नक्कीच दॅट इट विल हेल्प दॅट पर्सन टू कम आउट ऑफ दिस कंडिशन टोटली. तर समुपदेशन पुष्पाऔषधी तर आपली इफेक्टिव्ह आहेच, नो डाऊट, पण त्याच्या व्यतिरिक्त समुपदेशन आहे. इतरही थेरपीज, म्युझिक थेरपी म्हणा किंवा डान्स थेरपीज, सिम्पल जेस्चर्स कॅन मेक लॉट ऑफ डिफरन्स. आणि म्युझिक थेरपीचाही खूप मोठा रोल आहे बिकॉज म्युझिक कॅन डू वॉट वर्ड्स कॅन नॉट. तर असे अनेक राग आहेत जे या स्ट्रेसवर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ यमन राग आहे जो स्पेसिफिकली स्ट्रेससाठी आहे असं सांगितलेलं आहे. तर त्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बोलूच यात की हाऊ ॲक्च्युली काउन्सिलिंग अँड थेरपी इक्वली हेल्प. तर या स्टेटमध्ये सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की फक्त मेडिसिनचा उपयोग होईल की नाही हे डाऊटफुल आहे. विथ मेडिसिन यू कॅन डेफिनेटली थिंक ऑफ अदर ऑप्शन्स ॲज वेल. So now let's start with discussing first remedy of this group, that is sweet chestnut. तर स्वीट चेस्टनट या जेव्हा आपण या औषधाचा विचार करतो तेव्हा पहिलं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं म्हणजे ही त्या लेवलचं या लोकांना डिप्रेशन असतं की दे फील कम्प्लिटली ब्रेकडाऊन. देर इज कम्प्लीट डिस्पेअर. नैराश्याची सिव्हिअर स्टेजमध्ये या औषधाचा उपयोग खूप चांगला होतो किंवा या औषधाचं इंडिकेशन आहे वेन द पर्सन इज व्हेरी अँग्विश, व्हेरी डिप्रेस्ड आणि त्या व्यक्तींना असं सतत जाणवत असतं की मी कुठल्या तरी भयानक मनस्थितीत अडकलेलो आहे, भयानक संकटात अडकलेलो आहे आणि ह्याच्यातनं माझी काही सुटका नाही आहे. आय एम कम्प्लिटली ट्रॅप्ड अँड आय डोंट नो हाऊ टू प्रोसीड. म्हणजे त्यांना प्रॉब्लेम्स अनेक असतात. बेसिकली प्रॉब्लेम्स दे डोंट ट्राय टू रन अवे फ्रॉम द प्रॉब्लेम्स, दे टेक इट टू बी अ चॅलेंज. प्रॉब्लेम्सकडे ते नेहमीच चॅलेंज म्हणून बघतात. पण ती स्टेट प्रत्येकाच्या लाईफमध्ये येते जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता खूप प्रयत्न करून झालेत, खूप भोग भोगून झालेले आहेत, आता मात्र माझ्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. ही जी स्टेट येते किंवा हे जे फिलिंग येतं ते दॅट इज द इंडिकेशन ऑफ स्वीट चेस्टनट.